नमस्कार मंडळी, खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण कोकणातील अगदी खास पारंपरिक पदार्थ म्हणजे तांदळाची शिरवाळी करणार आहोत आणि ते सुद्धा आंब्याच्या रसासोबत खायचे बरं का. तुम्ही बघू शकता अगदी कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. अतिशय पौष्टिक आहे, पारंपरिक आहे. कधीतरी तुम्ही आजीच्या हातचा नक्की हा पदार्थ खाल्ला असेल. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी सांगणार आहे. त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून दळून आणलेले आहेत. ते पीठ इथे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि ज्या बाऊलने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता हे पाणी आहे ते कडकडीत आपण गरम करून घेणार आहोत. आता हे पाणी आपण कडकडीत गरम करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. कडकडीत आपलं हे पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाणी आपण ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की पाणी खूप गरम आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. संपूर्ण पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत, कारण की हे प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जेवढं पीठ तेवढंच पाणी आपण इथे घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. संपूर्ण पाणी यामध्ये मी घालते आणि छान असं मिक्स करून घेते. हाताला सोसेल इथपर्यंत गरम असेल तरच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप गरम असताना मळायचं नाही आहे. हे बघा, छान असं चमच्याने मी मिक्स करून घेते. मिक्स झालेलं आहे. एक 5 मिनटं झालेली आहेत. अगदी थोडंसं कोमट झालेलं आहे. पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण तांदळाच्या मोदकांना जसं पीठ मळून घेतो की नाही, तसं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा पाण्याचा हात घेऊया म्हणजे हाताला चटके बसत नाहीत आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही एखादं फुलपात्र घेतलं किंवा वाटी किंवा ग्लास घेतलात तरीसुद्धा चालेल. त्याने मळून घेतलं तरीसुद्धा चालेल, कारण की आता मला सवय आहे. मी नेहमी तांदळाची भाकरी करत असते किंवा असे पदार्थ करत असते, त्यामुळे मला सवय आहे. त्यामुळे मी हाताने मळते. तुम्हाला अगदीच सवय नसेल तर तुम्ही ग्लास किंवा वाटी घेतलीत थोडंसं स्मॅश करायला तरीसुद्धा चालेल. हे बघा, छान असं पीठ मी मळून घेणार आहे आता. हे बघा, मस्तपैकी छान पीठ मळून घेतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता मस्त छान असा मऊसूद आपला हा तांदळाच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. छानच. काही जण उकड काढतात, पण आपण इथे कडकडीत पाणी घातलेलं आहे, त्यामुळे अगदी सेम चव येते. काही चवीमध्ये बदल होत नाही. हे बघा, आता ह्याचा एक छोटा गोळा घेऊया आणि आपण कुरडई करतो की नाही त्या सोऱ्यामध्ये हा गोळा आपण घालणार आहोत. हे बघा, इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि बारीक कुरडई करण्याची पाती घालूया आणि त्यामध्ये आपण मळून घेतलेले तांदळाच्या पिठाचा जो गोळा आहे तो घालायचा आहे. अगदी पचायला एकदम हलक्या या शेवया असतात, पण आंब्याच्या रसासोबत किंवा नारळाच्या दुधासोबत अप्रतिम अशा लागतात. म्हणजे तुम्ही 5 स्टारला एखादी डिश खाल्ली असेल ना, तीसुद्धा मागे सारली जाईल. इतकी ही पारंपरिक रेसिपी आहे आणि इतकी चवीला छान लागते. आता सोऱ्याचं झाकण लावून घेऊया आपण आणि इथे मी इडली पात्र घेणार आहे. इडलीच्या पात्राला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही मोठी चाळण नसते की नाही ती घेतलीत ना तरीसुद्धा चालेल. आता या इडली पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ह्या तांदळाच्या शेवया छोट्या छोट्या आपण पाडून घेणार आहोत. माझी आजी आहे ना मोठ्या मोठ्या गोल गोल राऊंडमध्ये पाडायची आणि मोडून द्यायची. पण इथे कसं होतं, ह्या छोट्या छोट्या पाडल्या ना पटकन कुणालाही सर्व करताना छान पडतं किंवा सोपं पडतं, म्हणून मी इथे ही ट्रिक वापरलेली आहे. तुमची आजी जर चाळणीमध्ये राऊंड राऊंड मोठ्या राऊंडमध्ये करत असेल तरीसुद्धा तशा केलात तरीसुद्धा चालेल, पण चवीला अगदी सेम लागतात. पण हे मला सोपं पडतं म्हणून मी अशा पद्धतीने या इडली पात्रामध्ये पाडून घेतलेल्या आहेत. हे बघा, छान अशा पटपट पटपट पडल्या जातात आणि पटकन होतात. काही वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता ना साहित्य किती कमी आहे. काहीच साहित्य लागत नाही इथे. फक्त तांदळाचं पीठ आणि आंब्याचा रस. हे बघा, संपूर्ण शेवया मी पाडून घेतलेल्या आहेत. आता या आपण 15 मिनटं वाफवून घेणार आहोत आणि तुम्ही या सकाळी सकाळी वाफवून ठेवल्यात ना तरी अगदी संध्याकाळपर्यंत मऊसूत राहतात. अजिबात चिवट होत नाहीत किंवा कडक होत नाहीत. इतक्या छान या होतात आणि घरात जितके मेंबर असतील त्या अंदाजाने तुम्ही ह्या केल्यात ना तरीसुद्धा चालेल.
आणि तुम्हाला सांगते, जर कदाचित ह्या तुमच्या जर आज केल्या असतील आणि जर राहिल्या तर तुम्ही ह्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि उद्या सकाळी जर तुम्हाला पुन्हा खायच्या असतील ना, तर पुन्हा अगदी 5 मिनटं स्टीम करायच्या. पुन्हा मऊसूत होतात त्या. काही काळजी करण्याची गरज नाही आहे. पण तुम्हाला खरं सांगते, त्या राहतच नाहीत, संपून जातात. इतक्या पचायला हलक्या असतात ना, अगदी पोट भरतं पण मन भरत नाही, इतक्या त्या छान लागतात. तांदळाच्या शेवया, शिरवाळेसुद्धा म्हणतात. हे बघा, आता मी ह्या 15 मिनटं छान अशा वाफवून घेते. मीडियम फ्लेमवर वाफवायचे आहेत. खूप जास्त बारीक गॅस ठेवायचा नाही आहे किंवा खूप जास्त मोठाही ठेवायचा नाही आहे. आता मी या वाफवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता 15 मिनटं झालेली आहेत. तुम्हाला मी दाखवते. मस्तपैकी वाफ आलेली आहे. हे बघा, छानच मस्तपैकी आपल्या तांदळाच्या शेवया म्हणजे शिरवाळे तयार झालेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच काढून घ्यायचे. गरम गरम काढायला जाऊ नका. आता हे बघा, एक 15 मिनटं झालेली आहेत, पूर्णपणे थंड झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या ह्या मोकळ्या होतात, कारण की खाली थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं होतं. हे बघा, अगदी मस्तपैकी आपल्या तांदळाच्या शेवया किंवा शिरवाळे तयार झालेले आहेत. मस्तपैकी आंब्याच्या रसासोबत सर्व करायच्या आणि नाश्त्यासोबत खा, जेवणासोबत खा. खूप तुम्हाला आवडतील. कधी केल्या नसतील ना, तर नक्की ह्या ट्राय करा. आता आंब्याचा सीझन आहे म्हणून आंब्याचा रस, आणि तुमच्याकडे आंब्याचा सीझन नसेल ना, तेव्हा तुम्ही नारळाच्या दुधासोबत खा. दोन्हीसोबत अतिशय चविष्ट अशा ह्या तांदळाच्या शेवया लागतात. नक्की करून बघा आणि कशा खायच्या ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. एक छोटीशी डिश घ्यायची, शेवई घ्यायची, वरून मस्तपैकी आंब्याचा रस घालायचा आणि मस्तपैकी चमच्याने मोडून ही शेवई खायची. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास खाद्यरुची मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.